अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव रघुनाथ. तो दररोज सकाळी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असे. त्याच्याकडे फार काही नव्हते, पण स्वामींवर अपार श्रद्धा होती. एक दिवस दुष्काळ पडला. पीक जळाले, घरात अन्न उरले नाही. तरीही रघुनाथ दररोज मंदिरात येऊन म्हणायचा, स्वामी, जे द्याल ते मान्य आहे. एके दिवशी स्वामी समर्थ त्याला म्हणाले, रघुनाथा, आज गाव सोड आणि जंगलात जा. हे ऐकून सगळे चकित झाले. जंगलात जाणे म्हणजे संकट. पण रघुनाथाने प्रश्न विचारला नाही. त्याने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले आणि जंगलात निघून गेला. जंगलात त्याला प्रचंड तहान लागली. थकून तो एका झाडाखाली बसला. तेवढ्यात त्याला जमिनीतून पाण्याचा झरा सापडला. पुढे खोदकाम केल्यावर जमिनीत धनदौलत सापडली. तो आनंदाने अक्कलकोटला परत आला. स्वामींना पाहताच तो रडू लागला. स्वामी समर्थ हसून म्हणाले, विश्वास ठेवणाऱ्याची कधीही उपासमार होत नाही. त्या दिवसापासून रघुनाथ केवळ श्रीमंतच झाला नाही, तर खरा भक्त बनला. बोध, श्रद्धा आणि संयम असतील तर संकटही आशीर्वाद बनते. श्री स्वामी समर्थ सदैव भक्तांच्या पाठीशी उभे असतात.